श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण धनुराशीच्या जातकांना फेब्रुवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेण्यासाठी भेटलो आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. सुरुवातीलाच आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी, नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. तुमची धनुरास आहे. स्वभाव अत्यंत भावनिक, प्रेमळ, मायाळू असा आहे. स्वच्छंदी आहे, छंदिष्ट आहे आणि त्यामुळेच तुम्हाला बऱ्या प्रमाणामध्ये प्रत्येक गोष्टीमधला आनंद घ्यायला आवडतो, पण एखाद्याला दुखवायला सुद्धा आवडत नाही आणि यामुळे बऱ्याचदा तुम्हाला स्वतःला नाराज व्हावं लागतं, दुःख प्राप्त करून घ्यावं लागतं. असे कुयोग नक्कीच येत असतात. परंतु या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःला आनंद, उत्साह प्राप्त करून देण्यासाठी विशेष मंगळ देवांची कृपा आणि याबरोबरच रविदेव सुद्धा कुंभ राशीतनं गोचर करतील. त्यावेळेस तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी कमी करतील. सातत्याने सांधेदुखीचा, पाय पावले दुखण्याचा जो त्रास होतो किंवा यामुळे तुम्ही त्रस्त असता, व्हेरिकोज वेन सारख्या आजाराने त्रस्त असता, तर यामधनं सुद्धा तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडू शकता. अर्थात यासाठी योग्य व्यायामाची सुद्धा आवश्यकता पडणार आहे. तो या महिन्यामध्ये तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी कमी झालेल्या दिसून येतील. कमी करण्याकडे तुमचा स्वतःचा एक पाऊल टाकलेलं दिसून येणार आहे. आरोग्यासाठी तुम्ही व्यायामाकडे लक्ष देणार आहात असे शुभ संकेत आहेत. याचबरोबर तुमचा मूड या महिन्यामध्ये स्वच्छंदी राहणार आहे, आनंदी राहणार आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही स्वतः प्रिकॉशन घेणार आहात, अभ्यासामध्ये जास्तीत जास्त लक्ष देणार आहात आणि तुमच्याकडनं उत्तमरित्या तो अभ्यास पूर्ण सुद्धा होणार आहे असे शुभ संकेत आहेत. याचबरोबर धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता धनेश शनी महाराज जे पराक्रम स्थानातनं गोचर करत आहेत, अर्थात कष्टातनं यश किंवा कुठल्याही प्रकारची कष्ट करण्याची तयारी तुमची असते, मानसिकता तुमची तशी असते, हे काम येऊ द्या, अगदी व्यवस्थित मन लावून ते पूर्ण करून देण्याची तुमची तयारी असते. तर त्या कामामध्ये एकाग्रताही हवी. मग हेच शुभ संकेत तुम्हाला 13 फेब्रुवारी नंतर प्राप्त होतील रविदेवांच्या कृपेने, कारण लाभेश रविदेव तृतीय स्थानात येतील आणि तुम्हाला कामातनं लाभ प्राप्त करून देतील, कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देतील. एखादं महत्त्वपूर्ण कार्य सरकारी गव्हर्नमेंट खात्यातलं अपूर्ण असेल तर ते पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न करून देतील. अर्थात 13 फेब्रुवारी नंतर पुढचे संपूर्ण महिनाभरातले राहिलेले दिवस तुम्हाला आनंदी राहणार आहेत, कामामध्ये उरक वाढवणारे राहणार आहेत. याबरोबरच चतुर्थ स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील चौथं घर, ज्यावरून आपण वाहन वास्तूचं आणि मातृसौख्य पाहतो. या महिन्यामध्ये तुमच्या मातृसौख्याबाबत अतिशय शुभ संकेत आहेत. आईची भेट होणं, आईच्या सोबत जास्तीत जास्त सहवास घडून येणं असे शुभ संकेत आहेत. आणि याचबरोबर चतुर्थ स्थानावरून आपण सर्व प्रकारची सुखे पाहतो. तर या दृष्टीने सुद्धा हा महिना अतिशय उत्तम आहे. नवीन काहीतरी खरेदी करावं, नाविन्याने एखादी वस्तू घेऊन येणं, सोनं चांदी खरेदी करणं, वाहन वास्तूची खरेदी होणं असे शुभ संकेत आहेत. याबरोबरच या स्थानामध्ये असलेली राहुदेवांची उपस्थिती मात्र सर्व सुखाला कुठेतरी दृष्ट लावते की काय असं वाटणं खरंच गरजेचं आहे. कारण तुम्हाला आनंदही हा पटकन होतो, तोच आनंद लगेचच विरून सुद्धा जातो. असे काही कुयोग तुमच्या राशीचे आहेत. त्यामुळे नक्कीच राहुदेव हे काही गोष्टी घडवताना, अर्थात तुम्हाला एखाद्या गोष्टीतला आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे, तो घडून देताना मात्र राहुदेवांची अवकृपा होऊ शकते. म्हणून या महिन्यामध्ये राहुदेवांची विशेष उपासना करायची आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला हा काही सांगितलेला त्रास उपभोगायला लागणार नाही. याबरोबर पंचम स्थानाकडे वळूयात. पंचम स्थानामध्ये मंगळदेवांची रास. मंगळदेव मकर राशीतनं गोचर करत आहेत. अर्थात तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असाल तर याचबरोबर तुम्ही डी फार्मसी, बी फार्मसी या संदर्भातील शिक्षण घेत आहात, तर त्या शिक्षणामध्ये सुद्धा उत्तम प्रकारचे यश लाभ प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा. गुरुदेव षष्ठ स्थानात जेव्हा जातात ना, त्यावेळेस थोडंसं अभ्यासामधनं मन डायव्हर्ट करतात, इतर काही ठिकाणी मन रमवतात, अनेक कार्यामध्ये मन रमवतात आणि मग यामुळे काय होतं की लक्षाकडनं विचलित केलेलं मन तुम्हाला इतर काही गोष्टींमध्ये रममाण करून ठेवतं. नक्कीच हा कुयोग येतो, परंतु यामधनं बाहेर सुद्धा पडू शकता आपण, कारण यासाठी लागणारी गुरुदेवांची उपासना ती करायची आहे. उपासनेमध्ये दररोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करा किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप केला तरी सुद्धा चालेल. यामुळे काय होईल, तुमच्या मन जे इकडे तिकडे भटकून पुन्हा अभ्यासात येतं, परत इकडे तिकडे भटकतं पुन्हा अभ्यासात येतं, ह्या काही कुयोग येतात ना, हे कुयोग येणार नाहीत. एकाग्रतेने अभ्यास होत जाईल. आपण पुढील स्थानाकडे वळूयात. षष्ठ स्थान. षष्ठ स्थानावरनं रोगहित शत्रूंचा त्रास पाहिला जातो.
रोगाबाबतीत आपण विचार केलाच की पाय पावलं दुखणे हा त्रास तुम्हाला या महिन्यात होणार आहे. व्हेरिकोज वेनचा त्रास वाढणार आहे, विशेष त्यासाठी काळजी घ्यायची आहे. परंतु शत्रू त्रास सुद्धा बळावू शकतो, कारण या महिन्यामध्ये तसे कुयोग आहेत. तर हे त्रास कमी होतील तर तुम्ही गुरुदेवांची उपासना केली तर. उत्तम स्थानावर ना तुमच्या जोडदाराचं सौख्य पाहिलं जातं. या महिन्यात तुमच्या जोडदारासोबत जास्तीत जास्त सहवास घडून येणं, एखाद्या विषयावरती महत्त्वपूर्ण गोष्टीवरती चर्चा होणं आणि ते काम पूर्णत्वाला नेण्याकडे तुमच्या दोघांचा प्रयत्न होणं असे शुभ संकेत आहेत. सप्तमेश बुधदेव ज्यावेळेस तृतीय स्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील, अर्थात 20 फेब्रुवारी नंतर तुम्हाला विशेष लाभ प्राप्त करून देतील. परंतु कष्टातनं सुयश प्राप्त होणार आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही. तुमची रास आहे, त्या राशीला अतिशय कष्ट असतात. कष्टातनं उत्तम प्रकारचं यश प्राप्त करून घेणं हे तुमच्या जीवनाचं ध्येय असतं. तर ते थोडंसं परिश्रम घडतील, परंतु उत्तम प्रकारचं यश सुद्धा तुम्हाला प्राप्त करून देतील. याबरोबर भाग्यस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये भाग्योदय होण्याचे शुभ संकेत आहेत. भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता करिअरच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होणं, नवीन एखादं कार्य हाती घेणं, नवीन एखादा कोर्स जॉईन करणं, एखाद्या शिक्षणाची आवड होती खूप दिवसापासून, गायन वादन वाचन या प्रकारचे कला जोपासणं असे शुभ संकेत सुद्धा तुम्हाला या महिन्यात प्राप्त होत असतात. कर्मस्थानाकडे वळूया. कर्मस्थानावरनं आपण तुमचा उद्योग व्यवसाय पाहतो, नोकरी पाहतो. तर नोकरीच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. 20 तारखेनंतर लगेचच नोकरी तुम्हाला लागू शकते, पण नोकरीमध्ये कष्ट वाढू शकतात. एखादं कार्य तुम्ही जे स्मार्ट वर्कने करता, पटकन करून पूर्ण करून बाजूला टाकून देता आणि नवीन कार्याला पुन्हा हाती घेता, असे तुमची रास आहे. परंतु या महिन्यामध्ये त्याच कामामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागणार आहे. ते काम पूर्णत्वाला नेण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील, असे काही कुयोग आहेत. त्यामुळे विशेष काळजी घ्या. काम पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष द्या, म्हणजे नक्कीच तुम्हाला हा महिना विशेष कष्टदायी जाणार नाही. त्याचबरोबर लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला असता लाभेश रविदेव हे मकर राशीतनं गोचर करत आहे. 13 फेब्रुवारी नंतर ते कुंभेत जातील, शनिदेवांच्या युतीत जातील, पंचम स्थानात जातील. त्यामुळे विशेष तुम्हाला लाभ प्राप्तीचे योग 13 फेब्रुवारी नंतर प्राप्त होत आहेत. याचबरोबर मोकळी जागा खरेदी विक्री करणं किंवा शेती बागायत जमीन या संदर्भातील कार्य हाती घ्यायचे असतील तर तुम्ही 13 फेब्रुवारी नंतर नक्कीच घेऊ शकता. त्यामध्ये यश लाभ प्राप्त होऊ शकेल. याबरोबर शेतजमिनी संदर्भातील कोर्टात एखादं काम सुरू असेल तर ते कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी किंवा त्या कामातनं तुम्हाला यश लाभ प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा 13 फेब्रुवारी नंतरचं ग्रहमान उत्तम स्थिती दर्शवतं. याबरोबर खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये स्वतःसाठी विशेष खर्च करण्याचे योग आहेत. एखादी महत्त्वपूर्ण गोष्ट खूप दिवसापासून घ्यायची आहे, वस्तू घ्यायची आहे, तर ती खरेदी करण्याकडे तुमचा कल राहू शकतो. आनंदासाठी, स्वतःच्या आनंदासाठी विशेष तुम्ही खर्च करू शकाल अशा पद्धतीने ग्रहस्थिती आहे. आणि याचबरोबर इन्व्हेस्टमेंट करण्याचे सुद्धा योग आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे सुद्धा योग आहेत. आणि याचबरोबर एखाद्या जागेमध्ये व्यवहारामध्ये पैसा अडकवण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत. त्यामुळे हा महिना विशेष लाभ प्राप्तीचा आणि त्याचबरोबर तितक्याच प्रमाणात खर्चाचा सुद्धा, पण त्या खर्चाचा सकारात्मक खर्च करण्याचा म्हणता येईल. याचबरोबर राहुदेव जे चतुर्थ स्थानातनं गोचर करत आहेत, केंद्र स्थानातनं सुखस्थानातनं गोचर करत आहे आणि त्यांच्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये थोडंसं नैराश्य लगेच येतंय किंवा कामामध्ये लगेचच सुयश आलेलं आहे आणि लगेच अपयश आलेलं आहे, अशा काही गोष्टींमधनं तुम्ही जात आहात. तर नक्कीच हा कालावधी जो आहे संघर्षाचा, त्रासदायक, हा कमी करण्यासाठी राहुदेवांची उपासना, पशु पक्षी पाळीव प्राणी यांना अन्नदान करत चला. तुम्हाला लाभ प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल. जीवनामध्ये स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला नक्कीच याचा उपयोग सुद्धा होऊ शकेल. आणि याचबरोबर जास्तीत जास्त आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला गुरुदेवांचा जप किंवा उपासना लागू पडणार आहे. तर आज आपण धनुराशीच्या जातकांना फेब्रुवारी 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, जसे विवाह योग, वास्तुयोग खूप प्रयत्नाने होत नाहीये, तर यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर तुम्ही मला संपर्क नक्कीच करू शकता. माझे संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. तो पाहून तुम्ही मला नक्कीच संपर्क करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.